हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? आज आहे 6 तारीख. उद्या आपले गणपती बाप्पा येणार आहेत. तर माझ्याकडे ना अजून गणपतीची काहीच तयारी झालेली नाही आहे. आणि आज मी आणि भक्ती आम्ही दोघीजणी आलो आहे मॉलला थोडीशी गणपतीची खरेदी करायला. गणपती नाही, गणपतीला लागणारे साहित्यांची. गणपती तर ऑलरेडी आपला आलेला आहे घरी. इकडे मी जे मला लागणार आहे ना, महत्त्वाचं जे आहे धूप वगैरे, अगरबत्ती, धूप जे आणि म्हणजे मोदकाचं साहित्य असू दे किंवा खीर करायची असते, ते खूप सारं ना साहित्य मला घ्यायचं होतं. आणि मिस्टरांना गौरांगला अजिबात वेळ नाही आहे. भक्ती आणि मी दोघीजणी सगळं चाललं आहे. त्याच्यात मी इकडे पीठ पण घेतलं, कारण की पुन्हा पुन्हा यायला मग होत नाही. आणि आता खूप गर्दी झाली गणपतीच्या ह्याच्यामुळं ना, म्हणजे जिकडे तिकडे मंडळाचे गणपती आहेत, तर त्याच्यामुळं रिक्षा जरी घेऊन जायचं म्हटलं तर रिक्षावाले मग आतमध्ये असेल ना तर मग जास्त भाडं घेतात. त्याच्यामुळे म्हटलं आज काय आहे ते सगळं घेऊनच टाकते, जे मला लागणार आहे ते गणपती जाईपर्यंत. तर इकडे मी मला जे लागते ते घेत होते. भक्ती तोपर्यंत तुम्हाला मॉल पण दाखवते ना. भक्तीचं खूप म्हणजे मॉलमध्ये आल्यानंतर ना असं मन चलबिचल होतं, हे घेऊ की ते घेऊ. तर मी आज फक्त सांगितलं होतं जे आपल्याला गणपती बाप्पांना लागणार आहे ते फक्त घ्यायचं आहे. आणि काय होतं, जेव्हा आपल्या अंगावरती एखादी जबाबदारी पडते ना, तेव्हा सगळ्या गोष्टी मॅनेज होतात. मी मिस्टरांना एरवीपर्यंत म्हणजे आत्ता गेल्या गणपतीपर्यंत किंवा कुठल्याच सणाचा बाजार वगैरे करायला मी येत नाही. मिस्टर किंवा गौरांग लिस्ट काढून दिली की मला आणून देतात. पण आता माझ्याकडे पर्यायच नाही आहे, मला स्वतःलाच यावं लागलं. जास्त मटेरियल नाही आहे, पण आहे ते पण महत्त्वाचं आहे. जे म्हणजे हळदी कुंकू असू देत किंवा धूप असू दे, अगरबत्ती, हे अत्तर, दुर्वा, काय 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 असतं ना, ते सगळं घ्यायचं होतं. फुलं घ्यायची होती. तर हे ना सगळं मिस्टरांनी जबाबदारी माझ्यावरती टाकली. तुझं तू घेऊन ये, ह्यावेळेला गणपती तुझ्यावर खूप प्रसन्न होईल. तर होय, गणपती बाप्पांना प्रसन्न तर झालंच पाहिजे. कारण की मी एक तर पाऊस आहे, पावसातनं भिजत आले आणि आत्ता मी बरोबर मॉलच्या इथे पोचायला पाऊस थांबला. म्हटलं छान, म्हटलं हसो, ते पण परीक्षा असते. इकडे तुमची झाली का गणपतीची पूर्ण तयारी? आणि आत्ता मला इथून जाऊन मग घरी ना मी डेकोरेशन करण्याची, ते पण तुम्हाला दाखवते मी काय करणार आहे ते. कारण की त्याचं पण ना थोडंसं मला ते एल्बो वगैरे असतात ना पाईपाला लावायचे, पाईपचं डेकोरेशन आहे माझं, तर ते सुद्धा मला घ्यायचं होतं. तर जातावेळी ते पण घ्यायचं आहे. मग म्हटलं डेकोरेशन आपण नंतर बनवूया, पहिला इकडून जाऊया, म्हणजे बाजार पण होतो. आणि जे मला लागणार आहे गणपतीला, म्हणजे दोरा लागणार आहे, सुतळी लागणार आहे, हे पण ना आणायचं होतं. ते काय दुकानात आहे, त्याच्यामुळं काय म्हटलं आणल्याशिवाय पर्याय नाही. ते आणल्याशिवाय डेकोरेशन सुरुवात करूच शकत नाही. चिकटपट डबल टेप वगैरे आहेत ना हे. तर आता जाता सगळं घेऊन जायचं आहे मला, सुपारीपासून सगळं. आणि भक्तीने इकडं तिला तहान लागले. मग म्हटलं पाण्याची बाटली घेण्यापेक्षा ना तू काहीतरी कोल्ड्रिंक्स घे. मग हे बोलले आत्ताच ठेवले, जास्त काही गार झालेलं नाही. म्हटलं असू दे. ते एक तिला घेऊन दिलं, म्हणजे ती बिल करून झालं की पिल. आज गर्दी पण खूप आहे, प्रत्येकजण गणपतीची खरेदी करायला येतेच. सण असला की असं थोडीशी गर्दी होणारच. तुमची सगळी डेकोरेशन किंवा घरातलं सगळं आवरलं का? प्लीज मला कमेंट करून ना सांगा तुम्ही कसं कसं डेकोरेशन केला. आणि शक्य असेल तर एखादा फोटो पण पाठवून द्या, म्हणजे मला थोडी आयडिया येईल. आता ह्या वेळेला काय करू शकत नाही आहे मी. ॲक्च्युली आता स्ट्रक्चर वगैरे सगळं तयार केले, जे मला डेकोरेशन करायचं आहे ते. तर इथून गेल्यानंतर हा व्हिडिओ पहिला अपलोड करते आणि मग एक नंतर ना डेकोरेशन करणार आहे ना, तेव्हा ते पण तुम्हाला दाखवते कसं करायचं. साधं सिम्पलच करणार आहे, जे आपल्याला जमतं तेच करणार आहे इकडे. आणि मी ना इकडे जास्त धूप ना, जे कप धूप असतात ना, ते थोडंसं जास्त घेतलेत. कारण की ते लावलं ना घरात असं जे करवंटी वगैरे असते ना नारळाची, त्याचे धूप करायची गरज लागत नाही. त्याच्यामुळे मी कप धूप जास्त घेतलेत. मॉलमधली सगळी खरेदी झाली. त्याच्यानंतर मला आत्ता गणपतीला जे मॉलमध्ये उपलब्ध नव्हतं, म्हणजे फुलं असू देत, परत कंठी, वस्त्र वगैरे हे होतं ना, फळं घ्यायची होती, हे सगळं मला ना बाहेरच येऊन घ्यावं लागलं. आता पाऊस वगैरे नाही आहे, पण इकडे पानं वगैरे घेतली, कारण की उद्या सकाळी परत गडबड व्हायला नको कुठल्याही गोष्टीची. त्याच्यामुळं एक दिवस आहे ना माझ्याकडे. तर इकडे फुलं मी आत्ता ना इथं हार बघितले,
पलीकडे जाऊन मी कंठी वगैरे घेणार आहे, तिथं मला दिसली इथे. तर हार बघितले, हार एवढे फ्रेश पण नाही आहेत, तरी पण हारांची किंमत आहे. साधा हार 100 रुपये आणि थोडंसं म्हणजे पांढरी फुलं वगैरे घालून केलेला हार 150 रुपये अशा हारांची किमती आहेत. तर म्हटलं आज घेऊन परत उद्या शिळा होण्यापेक्षा ना हार घ्यायलाच नको. हार नाही घेतला मी, फक्त फुलं घेतलीत. आणि आता ना जाऊया घरी. इथं माझं हे घेऊन पण झालं आहे सगळं, पिशवी दोन्ही जड झालेत. आणि आता इथून मी रिक्षा मग पकडणार आहे, कारण की इथंपर्यंत हा बाजार होता, इथं आपली सगळी खरेदी पण झाली. आता मला काही घ्यायचं पण नाही आहे, मग इथून कसं रिक्षा घेऊन करून मग घरी जायला मिळतं. तर हे बघा, इकडून मी पलीकडून घेऊन आले. तर मला ना 2 ठिकाणी मी बघितलं होतं, पण माझा गणपती मोठा आहे ना, ते तर मला मिळालं नव्हतं. तर हे थोडंसं मोठ्या साईजचं आहे, ते घेतलं. तर नंतर आणि दुसरा व्हिडिओ